माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील घराण्यातील चौथ्या पिढीतील वारसदार हर्षवर्धन पाटील यांनी महापालिकेच्या निवडणुकीत यश संपादन करून राजकीय प्रवेश केलाय। ते वसंतदादा पाटील यांचे नातू खासदार विशाल पाटील यांचे पुतणे असून त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढवत भाजपाचे मनोज सरगर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केलाय। दादा घराण्याकडून प्रथमच महापालिका निवडणूक लढवून हर्षवर्धन यांनी महापालिकेत एंट्री केली। त्यांच्या विजयानंतर समर्थकांनी एकच जल्लोष केलाय। माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांचे चिरंजीव हर्षवर्धन पाटील विरुद्ध मनोज सरगर यांच्या लढतीकडे जिल्ह्याचं लक्ष लागून होतं। खासदार विशाल पाटील यांचे कट्टर समर्थक असलेल्या मनोज सरगर यांनी भाजपमध्ये प्रवेश करून काँग्रेसला आव्हान दिलं होतं, तर खासदार विशाल पाटील यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती। दरम्यानच खासदार पाटील यांनी भाजपमधून तिकीट न मिळालेल्या काही इच्छुकांना आपल्याकडे वळवून घेत राजकीय चाल खेळली। तरी देखील मनोज सरगर यांनी जोरदार टक्कर दिली। त्यांच्या प्रचारात भाजपचे नेते पदाधिकारी उतरले होते, परंतु खासदार पाटील यांच्या खेळीपुढे भाजपच्या पॅनेलचा धुव्वा उडाला। त्यांनी पुतणे हर्षवर्धन यांच्याबरोबर इतर 3 उमेदवारांना निवडून आणत करिश्मा दाखवलाय। तसं म्हणावं तरी कमी आहे, पण जे आम्ही या मागच्या 1 महिनाभरात जे आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो आणि त्यांना जे आश्वासनं आम्ही दिलेत की पुढच्या या 5 वर्षात जे काही प्रभागातली विकास कामांची समस्या असतील त्या सगळ्या आम्ही पूर्ण करणार आणि जे लोकांनी आम्हाला हा साथ दिला आहे ह्याच्यासाठी आम्ही मनपूर्वक त्यांचे आभार आहे। आम्ही चौघांना प्रभाग 11च्या नागरिकांनी निवडून दिलं, मतदारांनी निवडून दिलं, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार। भाजपचे विद्यमान नगरसेवक होते, एकेकाळचे ते तुमच्या खासदारांचे समर्थक होते आणि आता या ठिकाणी तुमची लढत होती, कितपत विजयाची तुम्हाला खात्री होती? तसं जेवढं मी फिरलो या मागच्या 2 महिन्यात तर मला बऱ्यापैकी खात्री होती, मला कॉन्फिडन्स होता की मी यांचा पराभव करू शकतो, कारण की एक सुशिक्षित उमेदवार जर ह्या प्रभागात उतरतोय आणि जे लोक ह्या गुन्हेगारी क्षेत्राला किंवा लोकांना व्यसन करायला शिकवतात हे जे लोक प्रोत्साहन देतात त्यांना 100% जनता हे पराभव करणारच, एवढं मला खात्री होती। घराणेशाहीचा आरोप देखील तुमच्यावर झाला आहे। घराणेशाहीचा आरोप म्हणजे मी त्या घराण्यात जन्मलो हे माझं भाग्यच आहे। माझी काही चूक नाही, मी त्या घरात जन्मलो ते, पण आज वसंतदादांच्या बद्दल किंवा सांगलीमध्ये असं म्हणतात की चिंतामणरावांनी वसवली आणि वसंतदादांनी विकसवली, तर जो हा वारसा मला लाभला हा विकासाचा वारसा होता आणि त्याच्यावर आम्ही 100% आम्ही काम करत राहणार। यापुढं एवढंच सांगतो। काय समस्या तुम्हाला इथे जाणवल्या आणि त्या दृष्टीने तुमचं काय विचार? तसं समस्या बरेच होते, अजूनही रस्ते, गटरी, लाईट, पाणीचं समस्या आहेत ते, आणि बाकी आरोग्याचा विषय असेल, शिक्षणाचा विषय असेल, त्याच्यावरही आम्ही काम करणार आहे आणि जास्त लक्ष आम्ही हे तरुण मुलांचं शिक्षण आणि रोजगाराकडं ह्याच्याकडं जास्त लक्ष देणार। भाजपकडून या निवडणुकीत कुठेतरी दबाव तंत्राचा वापर केला आहे? तसं भाजपकडनं आता म्हणू नाही शकत जास्त, पण जे काही आमच्यावर मागच्या 8 दिवस आमचे कार्यकर्त्यांवर, काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांवर जे मुलं जशी मागं लागलेली किंवा जे गुन्हेगारी प्रमाण वाढत चाललेला त्याला आम्ही मात दिलेलाच आहे आणि आम्ही हा विजयी मिळवला, एवढंच सांगतो। धन्यवाद।